खुसखुशीत गोड शंकरपाळी. पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं घेतलेलं आहे मी अर्धा किलो मैदा, 125 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम तूप आणि जितकं तूप आहे आपलं तितकंच आपल्याला दूधसुद्धा घ्यायचं आहे. अगदी समान प्रमाणात घ्या आणि पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. शंकरपाळीमध्ये बिलकुल पाण्याचा एकही थेंब यूज न करता आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे. चला तर बघूया. आता इथं भांडं घ्यायचं आहे, गॅसवरती ठेवायचं आहे ते गरम करण्यासाठी. त्यामध्येच आपल्याला काय टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे, जे आपण एक बाउल घेतला होता तो. आणि त्याच्यामध्येच साखर टाकायची आहे. जी साखर घेतली होती 125 ग्रॅम ती पिठी साखर करून घ्यायची आणि ती साखर त्या दुधामध्ये घालून आपल्याला फक्त हलकीशी उकळी नाही, फक्त विरघळून घ्यायचे, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी आणायची गरज नाही आहे, कारण जर तुम्ही दुधामध्ये साखर उकळू दिलात तर ते दूध फाटू शकतं. म्हणून काय करायचं, उकळायचं नाही, फक्त विरघळून घ्या आणि नंतर गॅस बंद करून घ्या. तोपर्यंत ते कोमट होऊन जाईल, म्हणजे गार झालं तरी चालेल, हरकत नाही. तर इकडे परात घ्यायची आहे अशी एक मोठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मैदा जो की अर्धा किलो होता तर तो घालायचा आहे. तो मोजला होता मी, तर 4 बाउल होता आणि 1 बाउल तूप घेतलेला आहे मी. तर ते काय करायचं आहे, गरम करायचं आहे, म्हणजेच मोहन तयार करायचं आहे. तर एका मी तडक्या पॅनमध्ये टाकलं होतं तूप, ते गरम करून घ्यायचं आहे आणि इकडं पिठामध्ये थोडासा खड्डा करून घ्या आणि ते आपल्याला मोहन गरम झाल्यानंतर त्या पिठामध्ये घालायचं आहे. तर आपलं तूप गरम झालेलं आहे, तर आपण हळूहळू त्या पिठामध्ये घालून घेऊया, कारण गरम आहे, हातावर उडू शकतं, तर काळजीपूर्वक घालून घ्या. आता तूप घातलेलंच आहे, तर परातनं घ्यायचं किंवा कोणताही चमचा घ्या, त्याने मिक्स करून घ्या, कारण खूप गरम आहे तूप. तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर आता थोडंसं त्याची वाफ गेलेली आहे निघून, तर काय करायचं, हाताने मस्त असं चुरून घ्यायचं आहे, कारण जो आपला तूप आहे ना तो मैद्याच्या कणाला हा लागला पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्याला शंकरपाळी मऊ कुसकुशीत होते. तर असं एकामेकावर हातावर पीठ घ्यायचं थोडं थोडं आणि असं रब करून मिक्स करून घ्या. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसं ते पीठ एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे, तो फ्लफीनेस आला पाहिजे त्या मैद्यामध्ये, तरच आपली शंकरपाळी ना खूप छान होते, तोंडात असं टाकताच विरघळली जाते. तर ही प्रोसेस महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये जर मोहन घालत असाल तर त्याचा फ्लफीनेस आणण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं महत्त्वाचे आहे. असा मुटका झाला पाहिजे बघा, म्हणजे पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. तर म्हणजे तुपाचा प्रमाण हे मैद्यामध्ये योग्य ते पडलेलं आहे. त्याची ही खून म्हणजे असा मुटका झाला पाहिजे. तर आता आपलं गार झालं होतं दूध आणि साखरेचं मिश्रण असलेलं, तर ते व्यवस्थित त्या पिठामध्ये घालून मळून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थित ताकद लावून मळा, जेणेकरून आपली शंकरपाळी मस्त होईल. आणि काहीच पाण्याचा यूज नाही करायचा आहे, तेच तुम्हाला दूधच वापरायचं आहे. आणि इतक्या अर्धा किलो मैद्यासाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही बघू शकता, हे थोडंसं उरलेलं आहे, ते सुद्धा मी आता घालून मळणार. तर तुम्हाला दिसेलच की मी एकही यूज नाही केलेला आहे थेंब दुसरा. हेच घालून मळलं की व्यवस्थित त्याच्यामध्ये पीठ मळून होतं. हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही असंच करा, जेणेकरून तुमची शंकरपाळी ही अजिबात बिघडणार नाही आणि तुमची मेहनत वेस्ट होणार नाही. तर आता परत एकदा मळून घेते मी हे व्यवस्थित. आणि परातीला न चिकटता पीठ आपलं मळून तयार होतं बघा. मी सगळं पूर्ण घालून मळून घेतलं. किती सॉफ्ट आपलं पीठ झालेलं आहे, परातीला जरासुद्धा चिकटलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर आता काय करायचं, परत एकदा हात लावून मळून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. नंतर मग आपण लाटायला घेऊयात. तर आता मी 10 ते 15 मिनटं मळून ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. तर आता हे परत एकदा सॉफ्ट करून घेऊया. आणि शंकरपाळीचं पीठ आहे ना, हे एकदम सॉफ्ट नसतं, ते थोडंसं घट्टच असतं, कारण त्याच्यामध्ये तूप आहे ना, तर तूप थोड्या वेळानंतर घट्ट होतं. तर आता हाताची उष्णता
लागल्यानंतर परत ते सॉफ्ट होईल. असं ओबडधोबडच आपले गोळे राहणार आहेत, चपातीसारखे मऊ अजिबात होणार नाहीत आणि काठसुद्धा फाटू शकतात लाटते वेळीस. तर मी ते गोळा बनवलेला आहे, तर तुम्हाला आता मी लाटून दाखवते. तर तुम्ही शंकरपाळी करताना शंकरपाळी अगदीच काठोकाठ गोलाकार आली पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये तूप आहे त्यामुळे काठ फाटू शकतात. आकाराशी काहीही घेणं नाही आहे. तर तुम्हाला आवडेल तसं शेप देऊन तुम्ही शंकरपाळी ही लाटू शकता. पण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे. जर तुमची लेअरवाली जर तुम्हाला शंकरपाळी हवी असेल तर इथे मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. असं खालतून हळूवार गोल गोल रोल करायचं आहे आपल्याला आणि पूर्ण काठापर्यंत असाच रोल कंटिन्यू करायचा, जेणेकरून आतल्यात त्याच्यामध्ये लेअर तयार होतील. आणि असा पूर्ण राऊंड गोल गोल करत जसं की आपण पराठ्याला वगैरे असं करतो कधी कधी, तसंच आपल्याला शंकरपाळीसाठीसुद्धा करायचं आहे. परत त्याचा हळूहळू असं गोळा पूर्ण नका करून फक्त एकजीव करून घ्या आणि मग परत एकदा ते पोळपाटवर ठेवून परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे शंकरपाळी ही लेअरवाली शंकरपाळी बनून जाते. तुम्ही बघू शकता. आता मी लाटून घेते ही पूर्ण शंकरपाळी आणि अजिबात पिठाचासुद्धा यूज होत नाही ह्याच्यामध्ये, कारण गरजच पडत नाही. पोळपाटला आणि लाटण्याला चिकटत नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि जाडी तुम्हाला हवी तशी तुम्ही शंकरपाळीची ठेवू शकता. बघा मी अशी जाडी इतकी ठेवली आहे. मला थोडीशी जाड शंकरपाळी आवडते त्यामुळे मी थोडीशी जाडी ठेवली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाडी कमी जास्त करू शकता. तर व्यवस्थित शेप येण्यासाठी मी असे काठ चाकूने कट करत आहे. तर तुम्हीसुद्धा तसेच करा, जेणेकरून तळताना आपल्याला तुकडे जास्त तेलामध्ये पडणार नाहीत म्हणून. तर तुम्हाला डायमंड शेप हवा असेल तर डायमंड शेप देऊन घ्या. स्क्वेअर शेप आवडत असेल तर स्क्वेअर शेप देऊ शकता. इथं चाकूने मी दाखवते थोडंसं आणि एका माझ्याकडे असं चिरणं आहे. तुम्ही चिरण्यानेसुद्धा तुम्ही शंकरपाळी करू शकता. इझी जे असेल तुम्हाला ते तुम्ही यूज करू शकता. पण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघत असेल हा शंकरपाळीचा, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. तर आता मी तर माझी शंकरपाळी तयार होत आहे. आता चिरून पण झालेलं आहे. असेच मी 2-3 गोळे एकसाथ करून ठेवते, कारण एकदा तुमची शंकरपाळ्या तयार असल्या की एकदा तेल तापलं ना की मग जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी आणि पूर्ण तुमच्या शंकरपाळ्या ह्या एक साथ तळून होतील. तर मी ते 2-3 बॅचेस बनवून घेतल्या होत्या. तर ते आता मी ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून आपला गॅसही वाया जात नाही आणि मेहनतही. आणि एकामेकाला अजिबात चिकटत नाहीत शंकरपाळ्या. काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे किंवा असं शंकरपाळ्या बाबा ठेवले तर चिकटून बसतील असं काही म्हणायचं काहीच कारण नाही. तर मी इथं कढई ठेवली आहे गॅसवरती तापण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकत आहे. तर एकदा आपलं तेल तापलं ना तळणसुद्धा लवकर होऊन जातं. आणि तेलाचं टेम्परेचर तुम्ही हे लक्षात घ्या. थोडंसं घाईघाईमध्ये डायरेक्ट नाही टाकायचं आहे. थोडासा एक तुकडा टाकून बघायचा का आपले तेल कडले का. जर कडलं नसेल तर थोडा वेळ थांबा, नंतर मग तुम्ही चेक करून मग शंकरपाळी टाका. अजून आपलं तेल बघा कडलेलं नाही आहे ना, तर मग असं चेक करून घ्या तुम्ही थोडासा तुकडा टाकून. मग आता आपलं बघा तेल कडलेलं आहे, तापलेलं आहे तेल आता व्यवस्थित टेम्परेचर. आता आपण शंकरपाळ्या सोडून देऊया. कारण काय होतं, तूप त्याच्यामध्ये जास्त आहे ना, तर जास्त जर तेल तापलं तर काय होईल, आपल्या शंकरपाळ्या ह्या तेलामध्ये विरघळू शकतात. तर हे लक्षात ठेवा बेसिक गोष्टी. आता आपण तळून घेऊया आणि एकसाथ आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून प्रत्येक शंकरपाळीला रंग हा एकसमान आला पाहिजे. म्हणून हळूहळू हलवत राहा आणि थोडंसं सेट होऊ द्या, नंतर मग हलवायला घ्या. नाहीतर मग पटकन तुम्ही टाकले हलवायला लागलात तर मग त्या शंकरपाळ्या फुटू शकतात. मस्त बघा कसा कलर चेंज होतो आपल्या. आणि तुम्ही खाली गॅससुद्धा एकदम मीडियम ठेवा, हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर मग वरती कलर येतो ना आतून मग कच्च्या राहतात. तुम्ही बघू शकता आपल्या ऑलमोस्ट आता शंकरपाळी तळून तयार आहे. तर आणि 1-2 सेकंद राहून मग मी काढून घेते.
आणि अशा कलरवर काढा, कारण मग ती प्रोसेस थोडी अजून चालू राहते. मग तुम्ही पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही जर थांबलात तर नंतर काय होईल, त्याची प्रोसेस चालू राहते, मग तो थोडासा जळल्यासारखाच टेक्स्चर येऊन जातो. अशा रंगावर तुम्ही काढून घ्या. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण थंड झाल्यावर परत त्याचा कलर थोडासा डार्क होतो. असेच मी पूर्ण आता तळून घेते बॅचेस. खूप इझी आहे. असेच शंकरपाळ्या तुम्ही घाई न करता अगदी व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या टीप वापरून तुम्ही शंकरपाळ्या बनवून घ्या. खूप छान लागतात, खूप दिवस टिकतात सुद्धा, एकदम खुसखुशीत लागतात, सगळ्यांना आवडतील. परत पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह. तोपर्यंत माझ्या चॅनलला दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.